विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणवेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. आज या मंगलमय प्रसंगी उपोषण दिनाच्या निमित्ताने विश्वशांती बुद्धविहार पवननगर येथील सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका यांच्याही प्रति अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो. आज खरं तर उपोषण दिन आहे. संपूर्ण विश्वामध्ये उपोषण दिन अत्यंत महत्त्वपूर्ण दिन म्हणून संपन्न केला जातो. विशेष रूपाने उपासक आणि उपासिकेंच्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये 5 शिलाचं आपण आचरण करतो, अनुसरण करत असतो. परंतु उपोषण दिनाच्या निमित्ताने 8 शिलाचं पालन आपण आपल्या जीवनामध्ये करतो. अधिक पुण्य संपादन व्हावं, अधिक कुशल कर्म पुण्यकर्म आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावं, या उदात्त आणि मंगल उद्देशाने असंख्य उपासक उपासिका संसारामध्ये राहून सुद्धा एक व्रतचारी जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे धम्मदेशना श्रवण करणे, उपोषणशील पालन करणे, स्वतःच्या चित्ताला एकाग्र करण्यासाठी आनापानसतीची भावना करणे, विपश्यनेची भावना करणे आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य असतं. या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये सातत्याने तथागतांच्या श्रेष्ठ उपदेशाला अनुसरून वेगवेगळ्या विषयावरती आपण धम्मदेशना श्रवण करत असतो. विशेष रूपाने ग्रस्तांच्या जीवनामध्ये व्यावहारिक दृष्टिकोनातून भगवंताने जे उपदेश दिले, ज्या उपदेशामध्ये सिगालवाद सुत्त अत्यंत महत्त्वपूर्ण असं सुत्त आहे. सिगाल तरुणाला भगवंताने उपदेश देत असताना काही महत्त्वपूर्ण सिद्धांत सांगितले. जसं की दिशेंची पूजा करण्याच्या संदर्भामध्ये त्याच्या पित्याने सांगितल्यानुसार भगवंत त्याला उपदेश करतात. आपण पूर्व दिशा बघितली होती, त्यानंतर दक्षिण दिशा बघितली. आज आपण पश्चिम दिशा बघणार आहोत. पूर्व दिशा म्हणजे काय? पूर्व दिशेची पूजा करणे म्हणजे मातापित्यांची पूजा करणे, अर्थात पूर्व दिशेची पूजा करणे. दक्षिण दिशा गुरु आणि शिष्य यांची पूजा करणे म्हणजे दक्षिण दिशा. 5 प्रकारे मातापित्यांची आपण सेवा करावी. 5 प्रकारे सेवा केल्यानंतर 5 प्रकारची अनुकंपा मातापिता आपल्यावरती करतात. 5 प्रकारे गुरु आणि शिक्षकांचे आपण सेवा करावी. त्यानंतर गुरु आणि शिक्षक सुद्धा आपल्यावरती 5 प्रकारचे अनुकंपा करत असतात. हे 4 उपदेश आपण सिगालवाद सुत्ताच्या द्वारा श्रवण केले. आज आपण पश्चिम दिशा कोणाला म्हणतात आणि पश्चिम दिशेची पूजा कशी करावी या संदर्भामध्ये देशना श्रवण करूया. पत्नीला
भगवंताने पश्चिम दिशा असं म्हटलेलं आहे. संसारामधील लोकांनी आपल्या पत्नीची कशा प्रकारे पूजा करावी, 5 प्रकारे पूजा करावी असं भगवंताने सांगितलेलं आहे. कशी पूजा करावी म्हणजे पत्नीची पूजा कशी केली पाहिजे पतीने, तर आज आपण बघणार आहोत की पत्नीची पती 5 प्रकारे कशी सेवा करतो. उद्याच्या भागामध्ये पत्नी आपल्या पतीवरती 5 प्रकारचा अनुग्रह कशा प्रकारे करते या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर असं म्हटलं आहे, भगवंत असे म्हणतात, पत्नीचा योग्य प्रकारे सन्मान केला पाहिजे. आपण जेव्हा विवाहामध्ये सुद्धा काही अटी असतात, काही नियम भगवंताने सांगितले, त्या नियमामध्ये 5 प्रकारचे नियम आहेत. तर अगदी तशाच प्रकारे भगवंत असे म्हणतात की पत्नीचा आपण खूप चांगल्या प्रकारे सन्मान केला पाहिजे. बरं, हा विनय भगवंताने का दिला असेल किंवा असं भगवंताने का म्हटलं असेल की पत्नीचा सन्मान केला पाहिजे? काय कारण असेल? काय कारण असेल? नाही, काय कारण असेल? हा, कारण स्त्री आणि पुरुष म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये, जसं भगवंताच्या काळामध्ये सुद्धा किंवा त्याच्या पूर्वीच्या काळामध्ये, जसं हे अल्टरनेट आहे. म्हणजे कधी काळी फार वर्षापूर्वी स्त्री प्रधान संस्कृती होती, ठीक ना. पूर्वी स्त्री प्रधान संस्कृती होती. म्हणजे आज जी संस्कृती स्त्रिया जीवन जगतात, अगदी तशी संस्कृती पुरुष जीवन जगत होते. आणि हळूहळू तो बदल झाला आणि पुरुष प्रधान संस्कृती निर्माण झाली. आणि पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये मग स्त्रियांना त्या ठिकाणी कमी लेखल्या गेलं. मग स्त्रियांचा जो सन्मान आहे तो स्त्रियांचा सन्मान कमी झाला, त्यांचा आदर कमी झाला. कारण जी मनुस्मृतीच्या द्वारा जर आपण विचार केला तर सरळ सरळ मनुस्मृतीमध्ये शूद्र असतील, अतिशूद्र असतील किंवा स्त्रिया असतील, या स्त्रियांना कोणत्याही प्रकारचा अधिकार नव्हता. कुठलाच अधिकार नाही आहे. म्हणजे त्यांना ना शिक्षणाचा अधिकार होता, ना त्यांना बोलण्याचा अधिकार होता, ना त्यांना विचार व्यक्त करण्याचा अधिकार होता, ना म्हणजे कुठल्याही प्रकारचा त्यांना अधिकार नव्हता. स्त्री हे केवळ चूल आणि मूल एवढ्यापुरतं मर्यादित स्त्रीचं जीवन होतं. आणि त्यामुळे सातत्याने मनुस्मृतीच्या द्वारा स्त्रियांवरती वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार होत होते. आणि वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार होत असल्यामुळे अत्यंत गुलामगिरीचं जे जीवन आहे, म्हणजे अगदी जसे गुलाम असतात अगदी तशाच प्रकारे स्त्रिया सुद्धा गुलामगिरीचं जीवन जगत होत्या. परंतु भगवंत जेव्हा समतावादी तत्व प्रस्थापित करतात, स्त्री आणि पुरुष समान आहे, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही आहे, तसे उदाहरण देत असताना अनेक प्रसंगी भगवंताने स्पष्ट केलं आहे. जसं राजा प्रसेनजित एक वेळच्या प्रसंगी भगवंताकडे येत असतो आणि भगवंताकडे आल्यानंतर तो अत्यंत प्रसन्न असतो, आनंदी असतो. आणि काही वेळानंतर राजा प्रसेनजित यांचा एक सेवक येत असतो आणि राजाच्या कानामध्ये एक बातमी देतो. राजाच्या कानामध्ये बातमी सांगितल्याबरोबर एका क्षणामध्ये राजाची प्रसन्न जी मुद्रा असते ती पडत असते. अप्रसन्न होतो तो एका क्षणामध्ये. भगवंत जाणतात, त्याच्या चेहऱ्याला पाहतात आणि लगेच भगवंत म्हणतात की राजन, काही क्षणापूर्वी तुम्ही अत्यंत प्रसन्न होते, आनंदी होते आणि एका क्षणामध्ये तुम्ही अप्रसन्न झालात, काय कारण आहे? तेव्हा राजा प्रसेनजित भगवंताला म्हणतो की भगवान, आताच दूताच्या द्वारा मला संदेश आलेला आहे, माझी पत्नी मल्लिका राणी प्रसूत झाली आहे आणि तिने एका मुलीला जन्म दिला आहे. मुलीला जन्म दिल्यामुळे मी अप्रसन्न झालो, कारण महाराज मी राजा आहे. माझी अशी धारणा होती, माझी अशी इच्छा होती की माझ्या राज्याला चालवण्यासाठी मला वारस हवा होता, मला पुत्र हवा होता. कारण माझ्या नंतर माझा पुत्र हा वारस बनेल
आणि मल्लिका राणीचा पुत्र, कारण मल्लिका ही अत्यंत श्रद्धावान स्त्री होती, मल्लिका ही अत्यंत बुद्धिवान प्रज्ञावान स्त्री होती आणि त्यामुळे राजाचा विशेष ओढा म्हणजे विशेष प्रेम मल्लिका राणीवरती होतं आणि त्यामुळे मल्लिका राणीला जर पुत्र झाला तर त्याला आपण राजा बनू अशा प्रकारची एक मनोकामना त्यांच्याही मनामध्ये होती आणि मनामध्ये तशा प्रकारची मनोकामना असल्यामुळे जेव्हा मल्लिका राणी एका मुलीला जन्म देते तर तो प्रसन्न होतो. त्याची प्रसन्नता भगवंत जाणतात पाहतात आणि भगवंत हे प्रसंगाला अनुसरून उपदेश करायचे. मनुष्याच्या चित्ताची मानसिकता नेमकी का आहे, कशा प्रकारे मनुष्य विचार करतो त्याच्या चित्ताला जाणून भगवंत उपदेश करत असत. आणि राजाचं मन अप्रसन्न झाल्यानंतर भगवंत असे म्हणतात की महाराज इथे अप्रसन्न होण्यासारखं का आहे, इथे अप्रसन्न होण्यासारखं काहीही नाही आहे. स्त्री आणि पुरुष हे समान आहे. जेवढं पुरुष हा ज्ञानी असतो प्रज्ञावान असतो विद्वान असतो अगदी तशाच प्रकारे स्त्री सुद्धा ज्ञानी असते विद्वान असते प्रज्ञावान बनू शकते. महाराज पुरुषापेक्षा स्त्री अधिक पटीने आपल्याला श्रेष्ठ होताना पाहायला मिळत असते. कशामुळे ती श्रेष्ठ होते तर महाराज 4 प्रकारच्या भूमिका ती अत्यंत यशस्वीपणे पार पाडत असते. मातेची भूमिका ती अत्यंत यशस्वीपणे पार पाडते, पत्नीची भूमिका ती अत्यंत यशस्वीपणे पार पाडते, मैत्रिणीची भूमिका ती अत्यंत यशस्वीपणे पार पाडते आणि बहिणीची भूमिका ती यशस्वीपणे पार पाडत असते. महाराज स्त्री ज्या कुळामध्ये जन्मास आली असेल ती स्त्री जर शीलवान असेल गुणवान असेल सदाचारी असेल ज्ञानी असेल तर ज्या कुळामध्ये तिचा जन्म झालेला असतो त्या कुळाचा ती उद्धार करत असते. ज्या कुळामध्ये ती जात असते तर त्याही कुळाचा ती उद्धार करत असते आणि त्यामुळे 2 कुळाचा उद्धार करणारी स्त्री ही श्रेष्ठ आहे. एवढंच नव्हे महाराज ती स्त्री एका बोधिसत्वाला जन्म सुद्धा देऊ शकते. तीच स्त्री एका चक्रवर्ती सम्राटांना सुद्धा जन्म देऊ शकते. आणि अशा प्रकारे जर त्या स्त्रीची विशेषता असेल तिचं महत्व असेल तर महाराज तुम्ही असं का म्हणता की स्त्री म्हणजे मला मुलगी झाली आहे आणि तुम्हाला दुःख होण्यासारखं काय कारण आहे. तर भगवंत राजाच्या चित्ताचं सात्वन करतात त्याला प्रसन्नता देतात आणि राजा सुद्धा ती गोष्ट मान्य करतो की खरोखर आहे. भगवंत जे बोलतात भगवंताचा उपदेश आहे तो अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि तो प्रसन्न होऊन त्या ठिकाणी निघून जात असतो. कारण भगवंत असे म्हणतात की स्त्री या आपल्या जीवनामध्ये जसा कुळाचा उद्धार करते. माता विशाखेच्या संदर्भामध्ये आपण बघतो की माता विशाखेचा जो परिवार आहे ते अत्यंत धनवान होता, अत्यंत शीलवान होता, गुणवान होते. माता स्वतः विशाखा माता गुणवान होती. माता विशाखेचे वडील असतील माता विशाखेचे आजोबा असतील हे सर्वच्या सर्व 3 रत्नाचे शरण ग्रहण करणारे उपासक उपासिका होते. जेव्हा माता विशाखेचा विवाह होतो आणि मेंढक म्हणजे माता विशाखेचा विवाह जे पुण्यवर्धन नामक जो तरुण असतो जो की मिगारचा पुत्र असतो. मिगार सुरुवातीला बुद्ध धम्म संघाला बिलकुल मानणारा नसतो परंतु माता विशाखा ही 3 रत्नाला मानणारी असते आणि आपल्या श्रद्धेच्या बलाने आपल्या पुण्याच्या बलाने जो 3 रत्नाचा विरोधक असणारा मिगार श्रेष्ठी आणि त्यांचा पती पुण्यवर्धन या सर्वांना माता विशाखा 3 रत्नामध्ये प्रतिष्ठापित करत असते. कशामुळे कारण तिच्यामध्ये तशा प्रकारचे सद्गुण होते, तिच्यामध्ये तशा प्रकारचं बल होतं आणि माता विशाखा अशा प्रकारचं परिवर्तन आपल्या परिवारामध्ये घडून आणते. म्हणजे एक स्त्री आपल्या जीवनामध्ये जे काही करू शकते तर अशी अनेक उदाहरण बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळे भगवंताने समतावादी तत्वाचा पुरस्कार करत असताना स्त्रियांना भिक्खुनी संघामध्ये सुद्धा म्हणजे भिक्षू संघामध्ये सुद्धा त्यांनी सम्मिलित करून घेतलं. माता यशोधरा असेल माता प्रजापती गौतमी असेल हिच्यासोबत 500 स्त्रियांना भगवंताने त्यांना संघामध्ये सुद्धा सामील करून घेतलं. कारण समान रूपाने
म्हणजे भगवंताने जे तत्वसिद्धांत सांगितला, भगवंताने जे निब्बाण सुख सांगितलं, या निब्बाण सुखाचे भागीदारी स्त्रियांनी सुद्धा व्हावं, त्यांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करावी, या उद्देशाने भगवंताने त्यांना सुद्धा तो दुःखमुक्तीचा मार्ग शिकवला. म्हणजे हे जे समतावादी तत्व आहे, भगवंत असे म्हणतात की सदा सर्व काळ स्त्री ही सन्मानास पात्र आहे आणि तो सन्मान आपण आपल्या पतीने आपल्या पत्नीला तशा प्रकारचा सन्मान दिला पाहिजे. अशा प्रकारचा सन्मान सदा सर्व काळ दिला पाहिजे. कारण मनुस्मृतीने ह्या सर्व गोष्टी म्हणजे नाकारल्या होत्या. कोणत्याही प्रकारचा अधिकार स्त्रियांना नव्हता. म्हणजे माना सन्मानाची गोष्ट तर दूरच सोडा, परंतु अगदी पुरुषांच्या समोर सुद्धा येण्याची मुभा स्त्रियांना नव्हती. अगदी पुरुषांच्या समोर सुद्धा स्त्रिया येत नव्हत्या. आजही आपण म्हणजे गावाकडे जर जुन्या खेड्याकडे जर समजा लोक बघितले असतील तर सासऱ्यांच्या समोर स्त्री सूनबाई येऊ सुद्धा शकत नाही. कारण तसं प्रकारचे ते बंधन म्हणजे मानसिक बंधन, ही मानसिक गुलामगिरी आहे आणि मानसिक गुलाम त्या ठिकाणी स्त्रियांना बनवलं होतं. आणि त्या सुद्धा एवढ्या मानसिक गुलाम झाल्या होत्या की सर्व काही आमच्या जीवनामध्ये जे काही दुःख उत्पन्न होत आहे, हे सर्वच्या सर्व दुःख केवळ आमच्या कर्मामुळे आम्हाला प्राप्त होत आहे. आमच्या कर्मामुळे ह्या सर्व गोष्टी आम्हाला प्राप्त होतात आणि जे काही भोग आमच्या जीवनामध्ये आहेत तर त्या भोगाला आम्हाला भोगावं लागत होतं. अशा प्रकारचं स्त्रियांची मानसिकता होती आणि ह्या दुःखाला ते प्राप्त करत होत्या. पूर्वी जर आपण बघतो की स्त्रियांचा विवाह जेव्हा होत असे तर अगदी म्हणजे एखाद्या स्त्रीचा जर पती वारला असेल तर तिला म्हणजे विधवा राहावं लागत असे, परंतु जर पत्नी वारली असेल तर तो पुरुष त्या ठिकाणी दुसरा विवाह करत असे. मग अगदी लहान वयापासून जी स्त्री असेल तर त्या स्त्रियांसोबत सुद्धा विवाह केला जात असे. म्हणजे अगदी एक गुलामगिरीचं जीवन आणि स्त्रियांना विकल्या सुद्धा जात असे. पूर्वीच्या काळामध्ये स्त्रियांना गुलाम म्हणून स्त्रियांना गुलामीची वागणूक देऊन किंवा त्यांना विकत घेऊन सुद्धा त्यांना दासी बनवल्या जात असे. असे अनेक उदाहरण आपण बौद्ध साहित्यामध्ये बघतो. बाबासाहेबांनी सुद्धा संविधानाच्या माध्यमामधून भगवंताचं जे समतावादी तत्व होतं ते समतावादी तत्व पुन्हा संविधानामध्ये आणलं आणि समान रूपाने स्त्रियांना सुद्धा बाबासाहेबांनी संविधानामध्ये अधिकार दिले. हिंदू कोड बिल जर समजून घ्या त्या ठिकाणी यशस्वी झालं असतं तर आज स्त्रियांची प्रगती ज्या आज स्थितीमध्ये स्त्रिया जीवन जगतात त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने त्या चांगल्या प्रकारचं जीवन जगल्या असत्या. हळूहळू हळूहळू एक 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 कायदा त्यामधला पारित होत आहे, परंतु बाबासाहेबांनी अत्यंत परिश्रमाने हिंदू कोड बिल सुद्धा निर्माण केलं होतं. म्हणजे स्त्रियांचा सन्मान करावा असा उपदेश भगवंताने 2600 वर्षापूर्वी म्हणजे दिलेला आहे. तोच संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी कायद्याच्या रूपामध्ये त्याची मांडणी केली आहे. आणि आज वर्तमान काळामध्ये आपण बघतो की अगदी छोटासा जरी स्त्रीवरती अन्याय झाला असेल, कुठे अत्याचार झाला असेल किंवा अगदी कौटुंबिक तिच्यावरती हिंसाचार झाला असेल तरी सुद्धा तिला सर्व प्रकारचं प्रोटेक्शन या ठिकाणी दिलं जातं. हे भगवंताने आणि बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी समानतेचं सन्मानाचं तत्व सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे सिगालला उपदेश करत असताना भगवंत असे म्हणतात की सिगाल, तू पश्चिम दिशेची पूजा करत असताना तुझ्या पत्नीचा सन्मान केला पाहिजे. कारण सिगाल तरुण अशा प्रकारचा होता की तो कुणाचाही सन्मान करत नसे, तो माते पित्याचा सुद्धा सन्मान करत नसे, तो आपल्या पत्नीचा सन्मान करत नसे, भगवंताकडे तो कधी जात नसे, भिक्खुसकाकडे कधी जात नसे. आणि त्याच्यामुळे त्याच्या चित्तामध्ये अशा प्रकारचा हा जो भाव होता की पुरुष प्रधान संस्कृती त्याच्या चित्तामध्ये तो भाव होता आणि त्यामुळे आपल्या पत्नीचा सुद्धा तो सन्मान करत नसे. आणि त्यामुळे भगवंत त्याला उपदेश करतात, तुला जर असं वाटत असेल की पश्चिम दिशाची तुझ्या पित्याने सांगल्याप्रमाणे तू पूजा करावी तर तू तुझ्या पत्नीचा योग्य प्रकारे सन्मान केला पाहिजे, तिला आदर दिला पाहिजे. हे पहिलं तत्व किंवा पहिल्या प्रकारे स्त्रियांची पूजा केली जाते. पत्नीला कुठल्याही गोष्टीमध्ये म्हणजे अपमानित करू नये. म्हणजे अपमानाची जी भावना आहे तर अपमानित सुद्धा म्हणजे करू नये. कारण अपमान, मान आणि अपमान जशा प्रकारे पुरुषांना असं वाटतं की आपला अपमान झाल्यानंतर जी अपराधाची भावना आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होत असते,
अगदी तशाच प्रकारे स्त्रीच्या मनामध्ये सुद्धा उत्पन्न होऊ शकते आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारे किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये स्त्रियांचा अपमान करू नये, आपल्या पत्नीचा अपमान करू नये, अशा प्रकारे भगवंताने म्हणजे तो उपदेश दिलेला आहे. आपण सातत्याने व्यवहारामध्ये आजही घडीला म्हणजे बघत असतो की म्हणजे वेळोवेळी प्रसंगाला अनुसरून त्या ठिकाणी स्त्रियांचा म्हणजे अपमान केला जातो, छोट्या छोट्या गोष्टीवरून त्यांचा अपमान केला जातो. कारण ही जी मानसिकता आहे म्हणजे चित्तामध्ये पुरुष प्रधान संस्कृतीचं जो विचार आहे, तर तो विचार अशा प्रकारचं कृत्य करण्यासाठी त्या ठिकाणी भाग पाडतो. परंतु भगवंत असे म्हणतात की जे सज्जन लोक असतात, जे ज्ञानी लोक असतात, जे बुद्धिमान लोक असतात आणि जे समतावादी विचाराने जीवन जगणारे लोक असतात, जे बुद्ध विचाराने जीवन जगणारे लोक असतात, तर त्या लोकांनी आपल्या पत्नींचा कधीही कोणत्याही प्रकारे अपमान करू नये, तिला अपशब्दाने आपण कधीही बोलू नये. आणि सिगाला उद्देशून भगवंत सांगतात की अशा प्रकारचं कर्म जर तू केलं तर दुसऱ्या प्रकारे तू तुझ्या पत्नीचा सन्मान करू शकतो. त्यानंतर तिसरं कर्म आहे आपल्या पत्नीचा म्हणजे विश्वासास पात्र आपण राहिलं पाहिजे. हे तत्व अत्यंत महत्वपूर्ण आहे. विश्वास प्रमा याती असं भगवंताने म्हटलं आहे. विश्वासासारखं नातं या सृष्टीमध्ये अन्य दुसरं कोणत्याही प्रकारचं नाही आहे. आणि त्यामुळे एकनिष्ठता, पती एकनिष्ठता आणि पत्नी एकनिष्ठता ही अत्यंत महत्वपूर्ण तत्व आहे. भगवंत असे म्हणतात की हा विश्वास आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. व्यवहारामध्ये आपण बघतो की संसार पूर्णच्या पूर्ण म्हणजे विश्वास नसल्यामुळे किंवा विश्वासाचं नातं हे टिकत नसल्यामुळे अनेक संसार उद्ध्वस्तच्या उद्ध्वस्त होताना आपल्याला पाहायला मिळत असतात. आणि त्यामुळे पती पत्नींचं जे विश्वासाचं नातं आहे, तर ते विश्वासाचं नातं अत्यंत मजबूत असलं पाहिजे, अत्यंत परिपक्व असलं पाहिजे. आणि पतीने सुद्धा तशा प्रकारे आपल्या पत्नीला विश्वासाचं नातं एवढं खंबीर आहे, एवढं मजबूत आहे, अशा प्रकारची वारंवार त्या ठिकाणी ग्वाही दिली पाहिजे. कारण भगवंत असे म्हणतात की या नात्यासारखं श्रेष्ठ नातं नाही आहे. माते पित्यांच्या नात्याला श्रेष्ठ नातं भगवंताने म्हटलं नाही, किंवा अन्य प्रकारे जे काही आपले बहीण भावाचं नातं असेल, सासूसासऱ्याचं नातं असेल, किंवा अन्य व्यवहारामध्ये जेवढे काही नाते असतील, तर भगवंत असे म्हणतात की ही जे सर्व नाते आहेत म्हणजे आई वडिलांचं नातं जर टिकण्यासाठी कोणती गोष्ट असेल, बहीण भावाचं नातं टिकण्यासाठी गोष्ट असेल, मुलांचं आईचं, मुलीचं आईचं, पित्याचं जर नातं टिकण्यासाठी असेल, किंवा मित्रत्वाचं नातं टिकण्यासाठी असेल, शेजाऱ्या पाजाऱ्यांचं नातं टिकण्यासाठी असेल, म्हणजे कोणाचंही नातं टिकण्यासाठी विश्वास हा अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण एकदा जर समजा विश्वास संपला, ऐक ना, जुने लोक असे म्हणायचे की आयुष्यभर आम्ही विश्वास जोपासला म्हणजे संपूर्ण जीवन जातं आपला विश्वास टिकवण्यासाठी, परंतु एक क्षण लागत नाही विश्वास गमावण्यासाठी. आणि एकदा जर विश्वास गमावला, एकदा जर विश्वास संपला, तर पुन्हा विश्वास निर्माण होईल असं आपण त्या ठिकाणी सांगू शकत नाही. एकदा विश्वासाला तडा गेला की पुन्हा मात्र विश्वास निर्माण होऊ शकत नाही. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की विश्वासाचं नातं हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. संसार जर तुम्हाला सुखाचा करायचा असेल, संसार जर तुम्हाला अत्यंत चांगल्या प्रकारचा करायचा असेल, आणि संसार जर शेवटपर्यंत जर तुम्हाला टिकवायचा असेल, तर तुमच्या पती पत्नींमध्ये विश्वासाचं नातं असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण विश्वासासारखं नातं दुसरं कोणतंही नाही आहे. विश्वास नसल्यामुळे, पतीचा पत्नीवरती विश्वास नसल्यामुळे, किंवा पत्नीचा आपल्या पतीवरती विश्वास नसल्यामुळे अनेक प्रकारचे वाद होतात, अनेक प्रकारचे विवाद होतात, अनेक प्रकारचे भांडण होतात, तंटे होतात. म्हणजे एवढा वाद विकोपाला जात असतो की त्या वादामुळे पोलीस स्टेशनला जावं लागतं, कोर्ट कचेऱ्या सुद्धा होतात. एवढंच नव्हे, एकमेकांपासून विभक्त सुद्धा व्हावं लागतं. आणि अति जर एखादी गोष्ट झाली असेल, एखादं कर्म झालं असेल, तर या अविश्वासामुळे एकमेकांची हत्या सुद्धा त्या ठिकाणी केल्या जातात. म्हणजे मनुष्य एक साधी गोष्ट आहे, विश्वासाचे एक साधं कर्म आहे. या अविश्वासाच्या कर्मामुळे, विश्वास जर असेल तर हे कोणत्याही प्रकारचं कर्म होणार नाही, परंतु अविश्वास जर असेल तर ही सर्व प्रकारचे कर्म होऊ शकतात. आणि त्यामुळे विश्वास अत्यंत महत्वपूर्ण आहे.
शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या मनामध्ये विश्वासाचं नातं असावं. जसं बौद्ध साहित्यामध्ये आपण जर बघितलं असेल, नकुल माता आणि नकुल पिता यांचं उदाहरण जर आपण बघितलं असेल, तर बौद्ध साहित्यामध्ये ग्रस्तांच्या जीवनामध्ये हे अत्यंत महत्वपूर्ण असं हे उदाहरण आहे. नकुल माता आणि नकुल पिता एकमेकांवरती खूप प्रेम करणारे असतात. जेव्हा नकुल पिता म्हणजे बिमार पडत असतो, तर नकुल पिता बिमार पडल्यानंतर म्हणजे त्यांचा पुत्र नकुल असतो आणि त्याच्यामुळे त्याला नकुल माता आणि नकुल पिता असं म्हटलं जातं. तर ती म्हणजे नकुल माता आपल्या पतीला वेगवेगळ्या प्रकारचे विचारते की तुम्ही बिमार आहात, तुम्ही असा विचार करू नका की मी तुमच्या मुलांचा सांभाळ करणार नाही, तुम्ही असा विचार करू नका की तुमच्या धनसंपत्तीचा मी योग्य प्रकारे सांभाळ करणार नाही, तुम्ही असा विचार करू नका की तुम्ही मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर मी कदाचित दुसरा विवाह करेल, मी सील पालन करणार नाही, मी सदाचारी राहणार नाही. असं वेगवेगळा फार मोठा तो उपदेश आहे. वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी नकुल माता आपल्या पतीला विश्वास देत असते की माझ्यामध्ये जो धर्म आहे किंवा तुम्ही जो धर्म मला सांगितला किंवा आपला दोघांचा जो धर्म आहे, सांसारिक धर्म आहे, हा सांसारिक धर्म मी कधीही तोडणार नाही, तुमचा विश्वासघात मी कधीही करणार नाही. आणि असं म्हटल्याबरोबर असं म्हटलं आहे की नकुल पिताचा जो आजार असतो तो पूर्णपणे बरा होत असतो. कारण विश्वासाचं हे नातं अत्यंत महत्वपूर्ण आहे. एका जातक कथेच्या संदर्भामध्ये एक विश्वासाचं नातं किती महत्वपूर्ण आहे असं म्हटलं आहे की एक म्हणजे एकशे असं म्हटलं आहे, संदर्भ असा आहे. तर काही लोक असं गृहीत धरूया आपण की काही लोक असं म्हटलं की भगवंताकडे येत असतात. काही लोक म्हणजे राजा सिद्धोधनकडे जात असतात आणि राजा सिद्धोधनांचं वय होत असते, वृद्ध होत असतात आणि वृद्ध झाल्या कारणाने ते त्यांना सांगतात की सिद्धार्थ गौतम आता पुन्हा काही तुमच्याकडे येणार नाही. सिद्धार्थ गौतम आता पुन्हा राजा काही बनणार नाही. आम्ही तर असं ऐकलं आहे की सिद्धार्थ गौतमाने 6 वर्षापर्यंत अत्यंत खडतर अशी तपश्चर्या केली आणि एवढं त्याने शरीराला देहदंड दिला, एवढं शरीराला त्यांनी क्लेश दिले की सिद्धार्थ गौतम या ध्यान साधना करत असताना, वर्तव्यकले करत असताना, उपास तापस करत असताना त्या ठिकाणी मृत्यूला प्राप्त झाले. तेव्हा राजा सिद्धोधन आपल्या पुत्रांच्या प्रती विश्वास व्यक्त करतो आणि असं म्हटलं आहे की असं होऊ शकत नाही. माझा पुत्र जोपर्यंत मला भेटत नाही, माझ्या पुत्रांनी जे ज्ञान प्राप्त केलं ते ज्ञान जोपर्यंत मी ग्रहण करत नाही, त्या ज्ञानाचं फळ जोपर्यंत मी प्राप्त करत नाही, तोपर्यंत माझा पुत्र हा कधीही मृत्यूला प्राप्त होणार नाही. म्हणजे एवढा दृढ विश्वास आपल्या पित्याचा आपल्या पुत्रावरती असतो. अनेक लोकांनी सांगितलं त्यांना, परंतु ते म्हणतात की नाही. कारण राजा सिद्धोधनाने भगवंताला बोलवण्यासाठी अनेक लोक पाठवलेले असतात. म्हणजे शेवटी कालुदाई नावाचा त्यांचा सेवक असतो, त्याच्यापूर्वी अनेक मंत्री पाठवतात, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लोक पाठवतात, ते सर्वच्या सर्व भिक्षू बनत असतात आणि शेवटी कालुदाई भगवंत म्हणजे राजा सिद्धोधनांचं दर्शन घेण्यासाठी भगवंताला सांगतो की भगवान आपण कपिलवस्तूला गेलं पाहिजे आणि भगवंत कपिलवस्तूला म्हणजे येत असतात. म्हणजे विश्वास अत्यंत महत्वपूर्ण आहे. राजा सिद्धोधनांच्या मनामध्ये आपल्या पुत्रांच्या प्रती अशा प्रकारचा विश्वास होता आणि इकडे सिद्धार्थ गौतमाला सुद्धा असं म्हटलं आहे की त्या ठिकाणी मार सांगतोय की तू काय हे संग्राम करत आहे, तू काय ध्यान साधना करत आहे, तिकडे तुझे पिता मृत्यूला प्राप्त झाले आहे, तुझ्या राज्याला राजा सुद्धा नाही आहे आणि तू अशा ध्यान साधना करून तुला काय उपयोग होणार आहे, काय लाभ होणार आहे. हे सर्व प्रकारची ध्यान साधना वगैरे तू सोडून दे. तू जर आजही घरी गेला तर 7 दिवसाच्या आतमध्ये तू राजा बनू शकतो, चक्रवर्ती सम्राट बनू शकतो. या साधनेमध्ये तुला काय लाभ होणार आहे, तुला काय फायदा होणार आहे, या संग्रामामध्ये तुला काही प्राप्त होणार नाही. तेव्हा सिद्धार्थ गौतम सुद्धा तेवढ्याच आत्मविश्वासाने त्या मारला सांगतात की माझा पिता राजा सिद्धोधन हे कधीही मृत्यूला प्राप्त होऊ शकत नाही. जोपर्यंत मी त्यांची भेट घेणार नाही, जोपर्यंत मी त्यांना उपदेश करणार नाही, जोपर्यंत मी त्यांना धम्मामध्ये प्रतिष्ठित करणार नाही, तोपर्यंत माझे पिता मृत्यूला प्राप्त होणार नाही. म्हणजे हा जो विश्वास असतो पुत्राचा
आपल्या पित्यावरती जो विश्वास असतो किंवा पित्याचा आपल्या पुत्रावरती जो विश्वास असतो, कारण ते विश्वासाचं जे नातं आहे ते अत्यंत खंबीर स्वरूपाचं हे नातं आहे. विश्वासाचं नातं असावं माता रमाईसारखं आणि बाबासाहेबांसारखं. बाबासाहेब अनेक वर्ष देश विदेशामध्ये राहिले. माता रमाई इकडे अनेक वर्ष एकटी राहिली, परंतु बाबासाहेबांच्या प्रती माता रमाईचा जो विश्वास होता तो अत्यंत खंबीर होता. बाबासाहेब सुद्धा देश विदेशामध्ये राहिले, परंतु बाबासाहेब सुद्धा आपल्या पत्नीवरती अतोनात प्रेम करत असत आणि त्यामुळे आपल्या पत्नीचं जे विश्वासाचं नातं आहे तर ते शेवटच्या क्षणापर्यंत बाबासाहेबांनी जोपासलं. म्हणजे हे जे विश्वासाचं नातं आहे, हे विश्वासाचं नातं जो परिवार जोपासतो, जे पती पत्नी विश्वासाचं नातं जोपासतात तर त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख येऊ शकत नाही. कारण हे अशा प्रकारचं नातं आहे, या नात्यामध्ये जर थोडीफार चूक झाली तर तो संपूर्ण परिवारच्या परिवार उद्ध्वस्त होऊ शकतो. ते सर्व कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते, सर्व परिवार नष्ट होऊ शकतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की एका पतीने आपल्या पत्नीची सेवा त्याला जर करायची असेल किंवा सेवा करण्याचा त्यांचा जर उद्देश असेल तर हे विश्वासाचं जे नातं आहे, म्हणजे एक पत्नीनिष्ठ राहणे आणि एक पतिनिष्ठ राहणे, हा सर्वात मोठं विश्वासाचं नातं आहे. ही गोष्ट सिगालला भगवंत का सांगतात? कारण सिगाल हा राजकुमार असतो, म्हणजे सिगाल हा श्रेष्ठीचा पुत्र असतो, श्रीमंत असतो. आणि पूर्वीच्या काळामध्ये आपण बघतो की एकापेक्षा अनेक स्त्रियांसोबत विवाह करण्याची एक पद्धती होती आणि अनेक स्त्रियांसोबत विवाह करण्याची पद्धती असल्यामुळे आणि त्यातल्या त्यात मान्यता प्राप्त म्हणजे गणिका ही जी पद्धती सुद्धा भगवंताच्या काळामध्ये होती. जसं वैशालीची गणिका आम्रपाली होती, इकडे राजगृहाची कपिल देशाची सामावती म्हणजे गणिका होती, पुन्हा रूपनंदा नावाची म्हणजे गणिका होती. अशा अनेक प्रकारच्या गणिका त्या काळामध्ये मान्यता प्राप्त होत्या. आणि गणिका असल्या कारणाने म्हणजे ही जी एक निष्ठता आहे पती पत्नींच्या प्रती, जो एक निष्ठतेचा भाव आहे, तर तो भाव राहत नसे. आणि सिगाल सुद्धा त्यापैकी एक होता. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की तुला तुझ्या पित्याने जे सांगितलं आहे की या सर्व प्रकारच्या दिशेची तुला पूजा करायची आहे, जर तुला पश्चिम दिशेची जर तुला पूजा करायची असेल तुझ्या पित्याने सांगल्यानुसार, तर तू तुझ्या पत्नीचा योग्य प्रकारे सन्मान केला पाहिजे, तिचा आदर केला पाहिजे आणि तिच्या प्रती जे विश्वासाचं नातं आहे ते विश्वासाचं नातं सुद्धा तू खूप चांगल्या प्रकारे जोपासलं पाहिजे. हा तिसरा गुण, ही तिसरी गोष्ट पतीने आपल्या पत्नीची सेवा करत असताना धारण केली पाहिजे. त्यानंतर चौथी गोष्ट आहे, म्हणजे जे आपण मेहनतीने परिश्रमाने जे काही धन कमावत असतो, तर ती धनसंपत्ती सुद्धा आपण आपल्या पत्नीकडे म्हणजे सोपून दिली पाहिजे. मग कुणाकडे सोपून दिली पाहिजे? याच्यामध्ये सुद्धा भगवंताने सांगितलं आहे की धनसंपदा कोणत्या स्त्रीकडे आपण सोपवली पाहिजे. पराभव सुत्तामध्ये भगवंत असे म्हणतात, जी उधळी स्त्री आहे, जी पैसा उधळणारी स्त्री आहे, त्या स्त्रीकडे धनसंपत्ती कधीही देऊ नये. जी स्त्री चोरी नाही म्हणजे चौर्य कर्म करणारी स्त्री आहे, या स्त्रीकडे आपण धनसंपदा कधीही देऊ नये. कारण चोर करणारी स्त्री असेल, उधळी स्त्री असेल किंवा अन्य प्रकारचं अकुशल कर्म करणारी स्त्री असेल, तर अशा स्त्रीकडे आपण धनसंपदा कधीही देऊ नये. परंतु भगवंत असे म्हणतात की जी सिलवान स्त्री असेल, गुणवान स्त्री असेल, ज्ञानी असेल, पंडित असेल, तर अशा स्त्रीकडे आपल्याकडे असणारे जे धनसंपदा आहे तर ती सर्व प्रकारची धनसंपदा आपण तिच्याकडे दिली पाहिजे. कारण स्त्रियांचा तो एक स्वभाव असतो की धनाचा खूप चांगल्या प्रकारे ते संग्रह करू शकतात. कारण त्यांच्या म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो की म्हणजे काटकसरीचा जो स्वभाव आहे, एक नाही काटकसर करणे, एक नाही चार म्हणजे 5 रुपयाची जर भेंडी पाव असेल तर 4 रुपयाची मागतो आपण किंवा 3 रुपयाची मागतो. म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून काटकसर करण्याची सवय असते ना, कारण तो काटकसरी जो स्वभाव असतो तो नॅचरली असतो. आणि अशा प्रकारचा नॅचरली स्वभाव असल्या कारणाने धनाचा योग्य प्रकारे एखादी स्त्री जर चांगली असेल तर धनाचा योग्य प्रकारे ती सांभाळ करू शकते. कारण पुरुष जसा पद्धतीने पाहिजे. आणि त्या काळामध्ये कसं होतं की विशेष रूपाने जुगार खेळणे हा अत्यंत शौक म्हणजे त्या काळामध्ये लोकांना सवय झालेली होती जुगार खेळणे. त्याच्यानंतर
म्हणजे नाच गाणे करणे किंवा सट्टा लावणे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ते पुढे आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये सुद्धा आहे ते. तर ह्या गोष्टी असायच्या आणि ह्या गोष्टी असल्यामुळे त्यांची जी धनसंपदा आहे ती धनसंपदा नष्ट होत असे. म्हणजे या वेगवेगळ्या प्रकारच्या अकुशल कर्मामध्ये त्यांची धनसंपदा नष्ट होत असे. आणि कदाचित असं असू शकते की सिगालला सुद्धा अशा प्रकारची म्हणजे सवय असेल आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात, जर तुझ्या धनाचं तुला योग्य प्रकारे जर संरक्षण करायचं असेल, धनाचा तुला जर सांभाळ करायचा असेल, तर त्या ठिकाणी तू त्या धनाला आपल्या पत्नीकडे सोपवू शकते. कारण तू जर तुझ्या धनाला पत्नीकडे सोपवलं असेल तर तुझं धन सुद्धा सुरक्षित राहू शकते. आणि तुझं धन जर सुरक्षित असेल तर धन मनुष्याच्या भौतिक सुखाचं एक अत्यंत महत्वपूर्ण असं साधन आहे, अत्यंत महत्वपूर्ण साधन आहे. कारण आपल्याकडे जर धन नसेल आणि संग्रहित धन नसेल तर मनुष्याच्या जीवनामध्ये अकाली जे उत्पन्न होणारे संकट असतात ते उत्पन्न होणारे संकटाला आपण नष्ट करू शकत नाही. आणि अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात की जेव्हा जेव्हा आता तुम्ही सांसारिक जीवन जगता तर तुम्हाला निश्चित असा अनुभव येत असेल, जर तुमच्याकडे जर पैसे नसतील तर मला तरी असं वाटतं की अनेक स्त्रिया आपल्याकडे असणारे जे पैसे असतात अडी अडचणीच्या काळामध्ये आपल्या पतीला ते मदत करत असतात. पैसे त्यांचेच असतात परंतु जरी त्यांना दिलेले असतात तरी सुद्धा त्यांनी ते संग्रहित केलेले असतात आणि अडी अडचणीवर ते पैसे त्यांना समोर देतात. आणि म्हणजे त्यांच्या संकट काळामध्ये ती पत्नी त्याला मदत करत असते. आणि त्यामुळे ही गोष्ट खूप महत्वपूर्ण आहे. भगवंत असे म्हणतात की सिगाल, तू सुद्धा तुझ्या पत्नीकडे तुझी जी धनसंपदा आहे ही सर्वच्या सर्व तू तिला सोपवली पाहिजे. हा चौथा गुण त्या ठिकाणी म्हणजे पश्चिम दिशेची पूजा करत असताना या चौथ्या गुणाला आपण धारण केलं पाहिजे, अशा प्रकारे भगवंत सिगालला उपदेश करतात. त्याच्यानंतर पाचवं आणि अत्यंत महत्वपूर्ण आहे की पत्नीला योग्य प्रकारे जे काही अलंकार असतील, जे दागदागिने असतील, तर या सर्व प्रकारच्या अलंकाराने दागदागिन्याने आपण संतुष्ट ठेवलं पाहिजे, समाधानी ठेवलं पाहिजे. म्हणजे दागदागिने स्त्रियांच्या जीवनामध्ये तो एक अलंकारिक भाव असल्यामुळे किंवा ती तशा प्रकारची इच्छा असल्यामुळे त्याही काळामध्ये भगवंताच्या काळामध्ये सुद्धा तशी प्रथा होती, वर्तमान काळामध्ये सुद्धा आहे आणि भविष्य काळामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. कारण त्यांना आवडणारी ती गोष्ट आहे. म्हणजे संतुष्टता प्राप्त करण्यासाठी, समाधान प्राप्त करण्यासाठी ही गोष्ट अत्यंत महत्वपूर्ण आहे. व्यवहारामध्ये आपण बघतो एखादी स्त्री म्हणजे एखादा कुटुंब कितीही जरी गरीब असेल, म्हणजे कितीही गरीब असेल तर एखादा दागिना सरी त्यांच्याकडे म्हणजे त्या स्त्रीकडे असतो. कारण तो स्वभाव आहे, तो नॅचरली स्वभाव आहे. कारण स्त्री जे कुशल कर्म करते, स्त्री जे पुण्य कर्म करत असते, जसं माता विशाखेला उपदेश करताना भगवंत असे म्हणतात, एकदा भिक्षू प्रश्न करतात भगवंताला की भगवान, विशाखा एवढी सुंदर आहे, कारण विशाखा अत्यंत रूपवान असते, अत्यंत सुंदर असते. माता विशाखा एवढी सुंदर आहे आणि माता विशाखा एवढी धनवान आहे, ती सुंदर सुद्धा आहे आणि धनवान सुद्धा आहे. तिच्या मनामध्ये तीन रत्नाच्या प्रती एवढी दृढ श्रद्धा आहे. भगवान असं कोणतं कर्म होतं किंवा कोणतं कर्म माता विशाखेने केलं होतं की एवढी सुंदरता तिला प्राप्त झाली आहे? माता विशाखेने असं कोणतं कर्म केलं होतं की एवढी धनवान विशाखा आहे? कारण विशाखा मातेच्या अंगावरती त्या काळामध्ये 9 करोड रुपयाचा महालता प्रसादन हार होता. तिच्या पित्याने 9 करोड रुपयाचा हार तिला बनवून दिला होता. याच्यावरून आपण कल्पना करू शकतो की विशाखा म्हणजे तिचे पिता किती धनवान असतील. साहित्यामध्ये असा उल्लेख आहे की माता विशाखेकडे म्हणजे 1500 त्याच्या दास्या होत्या, सेविका होत्या. तर असं म्हटलं आहे, साज शृंगार करण्यासाठी माता विशाखेसोबत 500 स्त्रिया राहत असत. तिच्या भोजनाची व्यवस्था करण्यासाठी तिच्यासोबत 500 स्त्रिया असत आणि तिला क्रीडा करण्यासाठी म्हणजे मनोरंजन करण्यासाठी 500 स्त्रिया असत. 1500 स्त्रिया माता विशाखेच्या सोबत नित्य नियमाने राहत असत. म्हणजे ज्याप्रमाणे एखादी राणी जीवन जगते अत्यंत सुखपूर्वक, अगदी तशाच प्रकारचं सुखपूर्वक किंवा त्याच्यापेक्षा चांगल्या प्रकारचं सुखपूर्वक जीवन माता विशाखा जगत असे. तर भिक्षूंनी प्रश्न केला की एवढं
तिला फळ का प्राप्त झालं, एवढं तिच्या जीवनामध्ये हे सुख का प्राप्त झालं, तर भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, तिने केलेलं कुशल कर्म आहे, तिने केलेलं पुण्यकर्म आहे, तिने पुण्याचं बीज लावलं आणि त्याचे फळ तिला या जन्मामध्ये प्राप्त झालेलं आहे. तर भिक्षू पुन्हा आग्रह करतात की कधी केलं होतं भगवान, तर असं म्हटलं आहे, चार प्रत्ययाला अनुसरून माता विशाखेने एका प्रत्येक बुद्धाच्या काळामध्ये 20,000 भिक्खूंना 7 दिवसापर्यंत सप्त महोत्सव करून भोजन दान दिलं होतं. 4 प्रत्ययाचं दान दिलं होतं. भोजन प्रत्यय, औषध प्रत्यय, शयनासन प्रत्यय म्हणजे कुटीदान वगैरे ते प्रत्यय, आणि म्हणजे अशा प्रकारचं भोजन प्रत्यय आहे, शयनासन प्रत्यय आहे, आरोग्य प्रत्यय आहे आणि निवास प्रत्यय आहे. ही 4 प्रकारची प्रत्यय, जे 4 प्रत्ययाला अनुसरून जेव्हा आपण दान पुण्य करत असतो, भगवंत असे म्हणतात की एखादा पुरुष या 4 प्रत्ययाचं जर दान करत असेल, आपल्या श्रद्धेने, श्रद्धाभाव त्याच्या चित्तामध्ये असेल आणि या श्रद्धेने जर तो दान करत असेल, तर त्याला त्याचं फळ प्राप्त होते. केव्हा ना केव्हा, कुठल्या ना कुठल्या जन्मामध्ये तो भिक्षू भावाला प्राप्त होत असतो. म्हणजे 4 प्रत्ययाचं दान देणारा सदग्रस्त उपासक भिक्षू जीवनाचं त्याला ते फळ प्राप्त होते. तो कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या जन्मामध्ये भिक्षू बनतो आणि दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करत असतो. दुसऱ्या बाजूने भगवंत असे म्हणतात, तेच कर्म जर एखादी स्त्री करत असेल, म्हणजे 4 प्रत्ययाचं दान जर उपासक करत असेल, तर त्यांना भिक्षू जीवनाचा लाभ होतो. आणि तेच कर्म जर एखादी स्त्री करत असेल, तर तिला आवडणाऱ्या 2 गोष्टी त्या पुण्यकर्मामुळे, कुशल कर्मामुळे प्राप्त होत असतात. 2 गोष्टी स्त्रियांना आवडणाऱ्या, एक गोष्ट म्हणजे सौंदर्य आणि दुसरी गोष्ट म्हणजे दागदागिन्यांचा लाभ. ह्या 2 गोष्टी भगवंत असे म्हणतात की स्त्रियांना अत्यंत प्रिय असतात, अत्यंत आवडणारे असतात. आणि माता विशाखेने जे कुशल कर्म केलं, जे पुण्यकर्म केलं, त्या कुशल कर्माच्या बलाने ह्या 2 गोष्टी माता विशाखेला परिपूर्णपणे प्राप्त झाल्या होत्या. एवढंच नव्हे तर माता विशाखा प्रज्ञावान सुद्धा होते, बलवान सुद्धा होते. म्हणजे तिच्यामध्ये ते विशेष गुण होते. ती बलवान सुद्धा होते, ती प्रज्ञावान सुद्धा होते, ती सौंदर्यवान सुद्धा होते, ती धनवान सुद्धा होते. म्हणजे या सर्व प्रकारच्या गुणाने ती परिपूर्ण होते. आणि त्यामुळे सातत्याने अशा प्रकारचे कुशल कर्म, पुण्यकर्म आपण केले पाहिजे. आणि त्यामुळे एखाद्या पुरुषाला जर आपल्या स्त्री म्हणजे पत्नीची जर पूजा करायची असेल, तर तिला जी आवडणारी गोष्ट आहे, म्हणजे ती संतुष्ट असेल, ती समाधानी असेल, दागदागिने जर असतील तर स्त्री समाधानी असते, संतुष्ट असते. त्यामुळे तिला संतुष्टता जर तुम्हाला प्राप्त करून द्यायची असेल, तर तिला दागदागिने असतील तर त्याची सुद्धा तिला पूर्तता आपण केली पाहिजे. आणि अशा प्रकारची भावना आपल्या चित्तामध्ये आपण निर्माण केली पाहिजे. माता रमाईचा त्याग आपण बघतो, म्हणजे एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा, म्हणजे रमाईचं जीवन, बाबासाहेबांचं जीवन अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये होतं. याही अवस्थेमध्ये बाबासाहेबांनी सुद्धा रमाईला काही दागिने करून दिले होते. एक जसं धारवाडचा प्रसंग आहे. रमाई जेव्हा हवा पलट करण्याचं डॉक्टरने सांगितलं होतं माता रमाईला, बाबासाहेबांना, की रमाईचा आजार खूप बळकावत आहे आणि हवा पलट करण्यासाठी निसर्गरम्य वातावरणामध्ये जावं लागेल. तर धारवाडला माता रमाई जेव्हा जात असतात, तर तिथे हॉस्टेल असतं आणि त्या हॉस्टेलचे 2-3 दिवस मुलं उपाशी राहत असतात. जेव्हा माता रमाईला ही गोष्ट कळते आणि तो वाढ सांगतो, म्हणजे हॉस्टेल चालवणारा, तर माता रमाईला म्हणतो की सगळं काही अन्न संपलेलं आहे, धान्य कुठल्याही प्रकारचं आता शिल्लक नाही आहे. माता रमाई म्हणते, मला तू का नाही सांगितलं? आणि असं म्हटलंय की माता रमाईच्या हातामध्ये सुंदर असे 2 सोन्याचे दागिने असतात. तर ते दागिने त्या ठिकाणी त्याला दिले जातात. माझे पती जेव्हा येतील तेव्हा त्याला सोडून घेतील, तुर्तास तू मुलांना भोजन दे. म्हणजे ही जी त्यागाची भावना आहे, म्हणजे बाबासाहेबांनी सुद्धा आपल्या पत्नीच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तिच्या इच्छेला अनुसरून तिला दागिने करून दिले होते. कारण हा एक स्त्री स्वभाव आहे आणि तो स्वभावाला अनुसरून तिला प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी, आनंद प्राप्त करण्यासाठी ही गोष्ट केली पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने सिगालला भगवंत सांगतात की 5 प्रकारच्या या गोष्टीने जर तू तुझ्या पत्नीची पूजा करशील, म्हणजे सेवा करशील, तिच्या इच्छा आकांक्षा तू पूर्ण करशील, तर पश्चिम दिशेची पूजा केल्यासारखा
हा भाव तुझ्या चित्तामध्ये निर्माण होऊ शकतो आणि याला पश्चिम दिशेची पूजा म्हटलं आहे. म्हणजे मान सन्मान देणे, स्त्रियाला समानतेची वागणूक देणे, मान सन्मान देणे, तिचा जो काही विश्वास आहे तो विश्वास त्या ठिकाणी संपादन करणे आणि सर्व प्रकारच्या सुखसुविधेने तिला योग्य प्रकारचं जीवन देण्याचा आपण प्रयत्न करणे. म्हणजे अशा प्रकारचे कुशल कर्म, पुण्यकर्म जर आपण केले असेल किंवा अशा प्रकारची सेवा केली असेल तर पत्नी सुद्धा 5 प्रकारची अनुकंपा आपल्या पतीवरती करत असते असं म्हटलं आहे. तर ती 5 प्रकारची अनुकंपा कोणती आहे ती उद्याच्या भागामध्ये आपण बघूया. आजच्या मंगलमय प्रसंगी आजची धम्मदेशना इथे संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. सविन्ति विभजन्तु सबरोगो विनाशतु माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायिको भव. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, अहं वन्दामि सर्वदा.